महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळ अर्थात एमएससीबी च्या पुणे शहर मुख्य कार्यालय अर्थात राष्ट्रपती चौकामध्ये आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुणे शहरच्या वतीने या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेलं आहे। या आंदोलन प्रसंगी आमच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा माजी आमदार श्रीमती दीप्तीताई चौधरी, त्याचबरोबर आमचे इंटेक्सचे अग्रवालजी, आमच्या सभागृह सहकारी भगिनी नगरसेविका अश्विनीताई लांडगे, त्याचबरोबर स्वातीताई शिंदे, टॅलेंटजी लांडगे, सगळ्यांची नावं, बजारबाई असतील, सगळ्यांची नावं घ्यावी लागतील। सगळेच या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने आणि बाकीचे उपस्थित कार्यकर्ते बंधू भगिनी, आज या ठिकाणी आपण पुणे शहर काँग्रेसच्या वतीने एमएससीबी कार्यालयावर आंदोलन आयोजित केलेलं आहे। हे आंदोलन आयोजित करण्याची आपली भूमिका स्पष्ट आहे। ज्या महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळाने अर्थात एमएससीबीने पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये आपलं नाव लौकिक कमवला, आपला डंका नका या ठिकाणी वाजवला। 1 मे 1960 साली या राज्याची निर्मिती झाल्यापासून साधारणतः 2012 ते 14 सालापर्यंत या एमएससीबीनी अर्थात आपल्या राज्याच्या वीज निर्मिती, वीज वितरण या कंपन्यांनी देशभर म्हणजे आपले त्यावेळी 26 राज्य होते, आता जास्त राज्य निर्माण झाले, या सगळ्या राज्यांमध्ये 1 नंबरच्या रेखामध्ये वितरण म्हणजे त्याच्याकडे प्रोडक्शन कोण करणार? संजय राव। तर आपण इतर राज्यांना राहिलेली ऍक्सेस वीज विकली, पावसाळ्यात ही परिस्थिती होती। सगळ्यात कमी म्हणजे सगळ्यात जास्त वीज निर्मिती महाराष्ट्र राज्य, इतर राज्यांना वीज देणारं राज्य कुठलं? तर महाराष्ट्र राज्य। सगळ्यात कमी बिल दीप्तीताई कोणाचं? तर महाराष्ट्र राज्याचं। म्हणजे इतर राज्य आपल्याकडून वीज विकत घेत असल्यामुळं त्याला जे परवडत नसेल म्हणून ते आपल्याशी थोडा रेट जास्त नाही का विकायची, म्हणजे ते मध्य प्रदेश असेल किंवा ते पलीकडचं गुजरात असेल, पण जगताप सर इकडं या राज्यांनी कायम कमी दरामध्ये ही वीज विकली। असं असताना म्हणजे पुण्यातल्या ग्राहकांना, कोल्हापूर ते नागपूरपर्यंतच्या ग्राहकांना ही बाई खूप कमी रेटमध्ये या सगळ्यांना का दिला। आणि आज मात्र परिस्थिती अशी आहे